सावंत सर आपल्या सोबत आहे। सर खूप खूप अभिनंदन, तुमचं कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली, काय भावना आहे सर? आज पुन्हा एकदा माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांच्या मनात असलेला महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन हा विश्वास देखील व्यक्त करतो। अनेक धक्कातंत्र या मंत्रिमंडळात पाहायला मिळाले, जुन्यांना डावलण्यात आलं, नव्यांना संधी देण्यात आली। मला असं वाटतं की हे धक्कातंत्र नाही आहे, हे शिवसेना म्हणून आम्ही कुटुंब म्हणून काम करतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। जसं आता मी मंत्रिपदाची शपथ घेतली, माझ्याकडनं जर चांगलं काम होऊ शकलं नाही तर मला देखील बाजूला करण्याचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहेत, दुसऱ्याला इथं आणण्याचे अधिकार आहेत। त्याच्यामुळे जे सहकारी आमच्या बाजूला गेले त्यांनी चांगलं काम केलं नाही म्हणून त्यांना बाजूला केलेलं नाही, तर दुसऱ्यांना संधी देण्यासाठी बाजूला केलेलं आहे। त्यांच्या देखील ज्ञानाचा उपयोग, त्यांच्या देखील एक्सपिरियन्सचा उपयोग आम्ही मंत्रिपद चालवताना नक्की करू आणि जर कोण इकडे तिकडे नाराज असेल तर आम्ही पुढाकार घेऊन त्यांची नाराजी दूर करू। जम्बो कॅबिनेट आहे, 33 मंत्र्यांचं कॅबिनेट। आता मी त्याच जम्बो कॅबिनेटला निघालेलो आहे। जम्बो कॅबिनेट महाराष्ट्राचा विकास करेल याची खात्री आहे। दादांनी, अजितदादांनी, शेवटचा प्रश्न, अजितदादांनी म्हटलं की अडीच वर्षांचा काही हे असेल परफॉर्मन्स पाहून, हे मला असं वाटतं की हे तीन नेत्यांमधला हा संवाद असेल नसेल मला माहीत नाही, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही, पण आम्ही परफॉर्मन्स दिला पाहिजे आणि परफॉर्मन्स बेसच मंत्रिपद असली पाहिजे या मताचा मी आहे। खातेवाटप कधी जाईल? ते होईल आज रात्रीपर्यंत। खूप खूप धन्यवाद। आज रात्रीपर्यंत खातेवाटप जाहीर होईल असं म्हणतायत उदयन सावंत। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।